स्वागत आहे तुमचं चोमूच्या चॅनलमध्ये, तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये लेट्स गो विथ ओमी पेजवरती. बघू शकतो पुन्हा एकदा चोमू बनवून आलोय तुमच्यासाठी. बघू शकता फॉर्मल ब्लॅक पॅन्ट, शर्ट, फॉर्मल शूज. सो आज आपण पुन्हा एकदा राईड करणार आहे वे टू ऑफिस ट्रॅफिक डे 2. बघूया आज आपल्याला कुठल्या गोष्टी एक्सप्लोर करायला भेटतात आणि काय होत आहे आज ऑफिसला जाताना, कुठल्या गोष्टी आपण सर्व्हाइव्ह करतोय. सो चला निघूया. नेहमीप्रमाणे मला आजही लेट झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. माते सुखरूप करता. तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदा जर बघत असाल तर तुम्हाला मी सांगतो, आपला आज हा दिवस दुसरा आहे. डे 2 वे टू ऑफिस ट्रॅफिक डे 2 असं आपल्या कंटेंटचा एक प्रकार आहे. कालच्या दिवसामध्ये मी एक व्हिडिओ अपलोड केली होती डे 1 ची. पहिले 30 दिवसाचं चॅलेंज आहे. कालही जसं मी बोललो, दिवस दुसरा. आपल्या कंटेंट मध्ये आपला जो व्लॉग्स अपलोड होणार आहे त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर होणार. एक तर आपला हा मंडे टू थर्सडे चोमूवाला आणि फ्रायडे सॅटरडे वाला सरप्राईज आहे तुमच्यासाठी. त्यासाठी म्हणजे व्हिडिओ बघत राहा, तर सरप्राईज पण तुमच्या समोर नक्कीच शो होणार आहे. वाट बघा फक्त शुक्रवारची, पण तुम्हाला अजून एक वेगळा कॅरेक्टर दिसणार आहे माझ्यामध्ये. तर निघालोय आज. मला बघायचं आज आपल्याला ट्रॅफिकचा कहर बघायला भेटतोय का नाही. काल तर एवढा कहर झाला होता की मी शेवटी माझा व्लॉग व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियनला गेला होता. पण आज मला बघायचं माझ्या संयमाची परीक्षा. हा मलाडिस्ट आप्पापडा कसा घेतोय ते. चला आता मेन रस्ता चालू आहे. तुम्हाला वाटत असेल गल्ली गल्लीतला रस्ता आहे, हा काही नाही, हा आमचा मेन रस्ता आहे. इथूनच बस रिक्षा सगळे येतात जातात. वेळ झाली 9:24. माझा रिपोर्टिंग टाइम आहे 9:45. मला डाऊनफॉलची भीती नाही वाटत. जेवढ्या वेळा मी दिवसातून हा चढतो आणि उतरतो ना, आपण नाही घाबरत कोणाला. सकाळ सकाळ आशीर्वाद घ्या. इकडे बंद आहे सध्या, चालू झाल्यावर आशीर्वाद घेऊन जात जा, दिवस चांगला जातो. त्यांच्या पाठी तर मजबूत ट्रॅफिक झालेली असतं. बघा आता तुम्ही फक्त कशा रांगा लागलेल्या. अरे नाही भाई, आज कोणाचा चेहरा बघून आलोय. आजचा दिवस वाटतं चांगला जाणार आहे. आता इथं एवढ्या रांगा लागल्या नाही, ट्रॅफिक लागलं नाही म्हणजे. बघूया अजून पुढे पुढे डिस्टन्स कव्हर करायचं मजा येणार आहे. आता इतर रस्ता तरी खाली दिसतोय. जे कोणी माझे व्लॉग्स बघत असतील युट्यूबला, इन्स्टावरती म्हणजे व्हिडिओज वगैरे माझे बघत असतील, तर मला नक्की ना कमेंटमध्ये कळवत जा. जर माझ्या काही व्हिडिओजमध्ये काही कमी असेल किंवा मी कुठे स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे त्या गोष्टीसाठी, नक्कीच तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप उपयोगाचा असेल. कारण की हो भाई, सकाळ सकाळ धडधडा वाजवायच्या मूडमध्ये पब्लिक. सो हा सांगायचं हे होतं की मला सांगत जा काय जो काही फीडबॅक असेल, काय असेल. तुम्ही असं काही चुकीच्या वेने घेणार नाही. नक्कीच फीडबॅकला इम्प्रूव्ह करेन. आणि बट ऑब्व्हियसली मी कॉर्पोरेट लाईफमध्ये तर मला फीडबॅक भेटत असतात, तर मला सवय आहे या गोष्टीची. ऑफिसमध्ये मी कितीही चांगलं काम करू दे किंवा सरळ काम करू दे, ते तर तिथे ते भेटतं, तर इकडे तर मी डिझर्व करू शकतो ना तुमच्याकडून. कारण ॲज अ ऑडियन्स तुम्ही काय एक्सपेक्ट करता माझ्याकडून आणि काय तुम्हाला पाहिजे तुमच्या एंटरटेनमेंटसाठी. तर प्रवास सुखाचा होतोय भाई. आज मी एकदम फ्रेश मूडमध्ये कामाला जाणार आहे वाटतं. कारण मला बघा ना, मी 4 मिनिटं झाली डायरेक्ट पुष्पावर टच करायला आलोय. नाही ते हेच एवढं डिस्टन्स आहे ना, मला 40 मिनिटं लागतं. म्हणजे तुम्ही बघू शकता आजचा दिवस माझ्यासाठी किती लकी आहे. आणि नेहमीचा पट्टा आहे. इकडे ट्रॅफिक नसली तर मुंबई बंद होईल. आयुष्यात सुख असो दुःख असो ते मॅटर नाही करत, पण ह्या रस्त्याला ह्या पॅच मध्ये ट्रॅफिक नक्कीच असणार तुमच्या. बघा मटके बिटके ठेवलेत. त्या साईडला तर फुटपाथच नाही लोकांना चालायला. लोक रस्त्यावरूनच चालणार, पण ट्रॅफिक का नाही होणार. गाड्या कुठून चालणार. आता आम्ही गाडी खांद्यावर तर घेऊन जाऊ नाही शकत. तुला खांद्यावर घेईन
तुला मिरवत नेईन असं तर नाही करू शकत. आमच्या इकडे सगळ्याच गोष्टी वाईट आहेत, खूप काही गोष्टी चांगल्या पण आहेत, पण ते जेव्हा सांगायची वेळ येईल तेव्हा मी नक्की सांगेन त्या चांगल्या गोष्टी काय आहेत आणि काय नाही आहेत त्या. पण आता सध्या मला, मी ऍज अ जाताना मी एम्प्लॉई आहे, मला ज्या गोष्टी प्रॉब्लेम फेस होतात तर मी गोष्टी बोलणारच आहे ना. हेल्मेट नाही काकाला, हेल्मेट नाही. कितीही छोटा रस्ता का नसू दे, जी माणसं चालणारे असतात त्यांना एक त्यांच्या हक्काचा रस्ता म्हणजे तो फुटपाथ असतो. ते फुटपाथवरून चालू शकतात शांतपणे, एकदम निवांतपणे. हे काय आहे तो, अर्धे तर फुटपाथवरती स्टॉल लागलेले आहेत. आता सकाळची दुकानं बंद आहेत म्हणून तुम्हाला दिसत नाहीत, दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही राऊंड मारा, पागल व्हाल भाई, तुम्ही पागल. तुमचं रोडवरून चालणार, आम्ही कुठून जाणार. एकच मुद्दा इकडे, एकच मुद्दा, त्याच्यामुळे भरमसाठ ट्रॅफिक होते इकडे. झालाय तर काहीतरी कांड होणार आहे, आज लागणार आहे, आज ऑफिसला नाही पोहोचणार वाटतं. भाई 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 मजबूत ट्रॅफिक दिसते इथे. यार ऑफिसला लेट पोहोचलो तर पोहोचलो, कंटेंट नाही मिस झाला पाहिजे गाईज. बघू इकडून जागा विगा आहे का, काय दिसतंय का आपल्याला. दिसली दिसली भाई, पण एवढी गर्दी. हो हो, जीटीए मुंबईची किंग गाडी दिसले दिसले, आज मला दिसले. रिस्पेक्ट आहे, रिस्पेक्ट आहे, इज्जत आहे. रडल्याने कोणी आपलं होत नाही, कारण जो खरंच प्रेम करतो तो कधीच रडू देत नाही. आता काय बोलू भावाला. प्रेम, अरे प्रेम नावाचा कोण व्यक्ती जरी दिसला ना भाई, फटकेच देईन. प्रेम हे एक फालतू गोष्ट आहे जी केल्याने माणसाच्या आयुष्याचे, पुढचं तुम्ही समजून घ्या आता लाईन, तर मी एक्सप्लेन करू. प्रेम हे माझं, आणि पद्धतशीर आणि इज्जतरित्या मी मलाड सबवे पोहोचलो. आता वेळ झाली 9:35. आज मला एवढी ट्रॅफिक भेटली नाही, पण अजून पण डिस्टन्स बाकी आहे, ऑफिसला पोहोचणं अजून बाकी आहे मेरे दोस्त. पिक्चर तो अभी बाकी है, ट्रेलर अभी खत्म हुआ है. हा सबवे रोड नाही, हा ट्रॅफिक रोड नाव दिलं पाहिजे. पब्लिक उभी असते, रिक्षा उभे असतात, टॅक्सी उभे असतात, त्याच्यामध्ये दुनियाभरची लोक चालतायत. काय बघा, ऑटोवाल्याला ना शप्पा चक्कर मध्ये ना कोणाचं मर्डर, कोणाच्या अंगावर पण घालतील बाई. हे लोकांना काय फरक नसतो पडलेला, फक्त भाडे इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. रस्त्यावर ते चालणारे लोक किंवा पाठवून येणाऱ्या गाड्या बिड्या कोण इम्पॉर्टंट नाही. एक भाडं काय ₹1,00,000 मारतात का काय, विचारायला गेला तर मला. बघा ना किती खाली रोड आहे भाई. सुख सुख म्हणजे काय असतं, एमटी रोड्स. आणि इकडे सिग्नल लागलाय मला, मी सिग्नल तोडू नाही शकत. रूल्स फॉलो करणं माझं काम आहे. नियम पहा, अपघात टाळा. आता जर मी सिग्नल तोडून गेलो आणि तिकडून कोणी येऊन मला मिठीत घेऊन पप्पी दिली तर मी काय करणार. चुपचाप उभं राहायचं. आणि व्हाईट पट्टी कशा लागली आहे, जाऊन त्या व्हाईट पट्टीच्या पुढे उभं राहतं. ठीक, पुढे नाकाबंदी आहे बाई. बघा बघा कसा पळतोय, अरे मरशील ना किळ्या. 2, 1, गो. चला गाईज, नडूया. मोटो जीपी रायडिंग चालू झालेली आहे नुसती इकडे. वन साइड बिडाबिडी, भागती आणि भागात हे विषय फक्त इकडे. आणि इकडे नाकाबंदीचा विषय आहे. इकडे पण सिग्नल लागलाय मला. बघूया ह्या सिग्नल वरती काय मस्ती होते का नाही. दाखवेनच, मी कॅप्चर करतोय सगळ्या गोष्टी. काहीतरी कांड होण्याची शक्यता असते इथे, प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला. 4 रस्ता बाण बसता.
काका सांडल ना फसिनोवाला, फोनवर बोलत चाललाय. अरे भाई, आडवा उडवा झालं तर का तुला फोनवरचा माणूस उचलायला येणार आहे का? चला, आता सिग्नल सोडायला आलाय आणि नुसती पावापावी, नुसती गाडी रेटतो आता परत एकदा. लेट झालंय तर गाडी रेटल्याशिवाय मला काय ऑप्शन नाही. आणि या काकाला ना चोको देणार होतो मी, पण जाऊ द्या, मला लेट झालंय ऑफिसला जायला. चोको बारची गोष्ट करतोय मी गाईज, तुम्ही पण ना सिरियसली यार. यु नो चोको बार, आतमध्ये क्रीम, व्हॅनिला क्रीम असते आणि बाहेर चॉकलेटची लेअर असते. आणि लहानपणी तुमच्या गल्ली मध्ये वगैरे ती गाडी यायची, टन 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 टन, चोकोबार घ्या चोकोबार, 5ला 1, 10ला 2. कसा वाला चोकोबार बोलते आईज. तर पण सिग्नल लागलाय, आपण थांबू. चला, आपल्यासोबत भाऊ पण थांबलाय, अजून बघूया. काका वाया गेलेला आहे, नाही थांबला. रिक्षाला काकाला इज्जत आहे. थांबलेत थांबलेत. भाई मांडीवर बसतो का काय? सुटला सुटला भावांनो, सुटलाय सिग्नल. वैतागलो गाईज, वैतागलो. गाडी असून पण वैताग आला मला. आता कुठला सिग्नल चालू? मेट्रो, मेट्रो गेली वरती माझ्या. चला, आता कोण आला ना आडवा त्याला तिडवाच करीन मी भाई. माझा सिग्नल सुटलाय, माझा. मी जातोय मच्छवत ऑफिसला. चला गाईज, ऑन टाइम पोहोचतोय मी, ऑन टाइम. म्हणजे आज मी वाचलोय. आज माझी पावती नाही फाडणार आहे ऑफिसमध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये थोडे कमी कांड असतील, पण मजा येईल नक्की तुम्हाला बघायला. आणि असंच मला सपोर्ट करत राहा, माझ्या व्हिडिओज बघत राहा. ज्यांनी ज्यांनी मला फॉलो नाही केलंय, माझा चोमू लुक बघितला नाही आहे, त्या लोकांनी लवकरात लवकर माझ्या इन्स्टा पेजवरती फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येत्या शुक्रवारी एक वेगळा कॅरेक्टर तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे. ते मी आता डिस्क्लोज नाही करणार. पुन्हा एकदा पाले मॅडमची गाडी लागली माझ्या जागेवरती. ठीक आहे, मी लावतो त्यांच्या बाजूला. गाईज, पोचलोय आज विदाउट स्क्रॅच ऑफिसला पोचलोय. सो हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि जातो मी पहिले माझ्या ऑफिसला. शिफ्ट पुरी करतो, काम करतो, गदा मजदुरी करतो आणि मग जातो घरी आणि ब्लॉग अपलोड करतो. थँक्यू गाईज.